पुणे येथून शेताकडे पाहणी करण्यासाठी जात असताना बार्शी कुर्डवाडी रस्त्यावर चारचाकी वाहन दोघांनी दुचाकीवरून येऊन अडवला. छातीला पिस्तूल लावून शिवीगाळ व दमदाटी करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत रोख 7,000 रुपये, मोबाईल, चारचाकी वाहन असा 3 लाख ऐवज लंपास केला. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. विष्णू मुळे, मूळगाव मानकेश्वर, तालुका भूम, सध्या राहणार थेरगाव, पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे यांनी 2 अज्ञात तरुणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना मंगळवारी तारीख 13 मध्यरात्री 1 वाजता घडली. फिर्यादीत म्हटले आहे की मानकेश्वर, तालुका भूम येथे 15 एकर शेती असून शेतातील काम पाहण्यासाठी विष्णू मुळे हे थेरगाव येथून सायंकाळी 6:30 वाजता स्वतःच्या चारचाकी वाहनावरून MH14 JA 4210 एकटेच निघाले होते. बार्शी कुर्डवाडी रस्त्यावर रिधोरे फाटा येथे गतिरोधक आल्याने वाहन सावकाश चालवताना 2 तरुण दुचाकीवरून बार्शीच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांनी इशारा करून विष्णू मुळे यांचे वाहन थांबवले. तुमचे वाहन आमच्या वाहनाला घासले, दुचाकीची हवा कमी झाली आहे, 500 रुपये द्या अशी मागणी केली. पैसे नसतील तर एकास शेंद्री फाट्यावर सोडा असे म्हटले. त्यावेळी एकास वाहनात घेतले तर दुसरा दुचाकीवर मागे होता. शेंद्री फाट्यावर उतरण्यास सांगितले असता जवळच लोणी फाटा आहे तेथे सोडा अशी विनंती केली म्हणून विष्णू मुळे हे लोणी फाट्यावर सोडण्यास गेले. लोणी फाट्यावर उतरल्यानंतर विष्णू मुळे यांच्यासोबत आलेल्याने छातीला पिस्तूल लावून तुझ्याकडील असतील तेवढे पैसे काढ अन्यथा जीवे ठार मारू अशी धमकी दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये विष्णू मुळे यांच्यासोबत सेल्फी काढला आणि 7,000 रोख रक्कम, मोबाईल आणि चारचाकी घेऊन पसार झाले.